हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल सुरूच झालेली असते. त्यामधीलच एक प्रकार आज आपण करणार आहोत ते म्हणजे शेपूची वडी. आळूची खातो, कोथिंबिरीची खातो. लहानपणी जेव्हा असा शेपूचा सीझन चालू व्हायचा हिवाळ्यामध्ये, तर मम्मी घरी हमखास शेपूची वडी ही बनवायचीच. कधी ती उकडून केलेली असायची, तर कधी उकडून पुन्हा तळून तिने दिलेली असायची, पण लागायची अफलातून. आज आपण तेच करणार आहोत. इथे मी एक पेंडी शेपूची घेतलेली आहे. तिला मी स्वच्छ धुवून अशी नितळत ठेवली होती आणि आता ह्याला अतिशय बारीक चिरून घेऊयात. एकीकडे जे आपलं उकड भांडं आहे ते मी तयार ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी तेल लावून ठेवलेलं आहे. खालच्या भांड्यात पाणी, अर्ध पातेलं एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपल्या जेव्हा वड्या होतील तेव्हा हे पहिल्यांदा पाणी उकळून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये आपण वड्या वाफवून घेणार आहोत. इथे मी पूर्ण शेपूची जी पेंडी होती ती अशा रीतीने छान रीतीने काय केलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण आता इथे वापरत आहोत 3 प्रकारची पिठं. तर सगळ्यात पहिला हे आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी, ज्वारी आणि बाजरी असं मिक्स केलेलं हे पीठ आहे ते एक अर्धी वाटी, आणि हे आहे बेसनचं पीठ अर्धी वाटी. आता हे तिन्ही पिठं पहिल्यांदा काय करूयात, आपण ह्या चिरलेल्या भाजीमध्ये घालूयात. आणि जर आपल्याला वाटलं की थोडंसं अजून पीठ आपल्याला लागतंय, कमी पडतंय, तर तुम्ही बेसन पीठच त्याच्यामध्ये काय करू शकता, ॲड करू शकता. तर आता हे पहिल्यांदा आपण पिठं सगळी घालून घेतलेली आहेत. आता आपण पुढची प्रोसिजर बघूया. तर सगळ्यात पहिला आपण तीळ घालूयात याच्यामध्ये. तर तिळाने काय होतं, वडीला एक प्रकारचा चांगला स्वाद येतो, छान दिसते पण दिसायला छान वडी, आणि त्याचा स्वाद छान येतो. त्याच्यानंतर घालूयात 1 टेबलस्पून इतकं चाट मसाला, यानी स्वाद अतिशय खमंग येतो. त्याच पद्धतीने 1 टेबलस्पून आपण गरम मसाला घालूयात. गोडा मसाला असला तरी तुम्ही तो घालू शकता, त्यांनी खूप छान चव येते. 1 टेबलस्पून. आणि रेड चिली पावडर, ती पण अगदी कलरसाठी, कारण आपण याच्यामध्ये वाटलेलं जे जिरं, लसूण आणि मिरची आहे ते वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. पण ते सगळ्यात शेवटला आपण घालणार आहोत. ते आपण शेवटला का घालणार आहोत हे पण मी सांगते तुम्हाला. तर आता हे सगळं झालं. आता घालूयात आपण चवीनुसार मीठ. आता याच्यात घालूयात चवीनुसार मीठ. आता घालूयात 1 टीस्पून इतकं हिंग. हिंगाने वडीला, कोणत्याही वडीला अतिशय खमंग स्वाद येतो. तर 1 टीस्पून इतकं मी हिंग वापरलेलं आहे. आता घालूयात हळदी. तर 1 टीस्पून इतकी हळदी आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत. त्याच पद्धतीने हे सगळं आता मसाला आहे तर थोडा बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडी साखर. आता काय करूयात, पाण्याचा वापर करून हे सगळं जे काही मिश्रण आपण केलेलं आहे ते सगळ्यात पहिला मळून घेऊयात. एकीकडे आपण जे काही मिरची, जिरं आणि लसूण आहे ते वाटून घेतलेलं आहे. पण मी आत्ता मळताना ह्याच्यामध्ये हे मसाला आत्ता सध्या टाकणार नाही आहे, मळून झाल्यावर मी टाकेन. कारण की घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर त्यांना हे तिखट, एक तर ही वडी जी असते ना ही तिखट खायला खूप छान लागते, आणि घरात जर लहान मुलं असतील तर ती खाऊ नाहीत शकणार, कारण की आपण याच्यामध्ये मिरचीचा वापर जास्त करतो. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा हे मळून घ्यायचं, लहान मुलांसाठी सेपरेट काढून नंतर त्याच्यामध्ये हा मसाला आपण काय करणार आहोत, मिरची लसणाचा घालणार आहोत. मग आता हे सगळ्यात पहिला मी मळून घेते. ऑलरेडी काय असतं की भाजीमध्ये पाणी असतंच भरपूर, त्यामुळे मळताना अगदी लिमिटेड पाण्याचा वापर करायचा. आधी सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग हळूहळू पाणी घालून हे मळायचं. जास्त पाणी झालं तर हे थोडंसं काय होऊ शकतं, पातळ बनू शकतं. चला तर मग आता हे मळून घेते मी. तुम्ही ते बघताय माझा जो काही गोळा होता तो मळून झालेला आहे. यातलं मी थोडंसं जो एक गोळा आहे छोटासा तो मी लहान मुलासाठी आता काढत आहे माझ्या. तर हा मी सेपरेट ठेवेन. आणि आता ह्याच्यामध्ये राहिलेल्यामध्ये काय करेन, जे आपलं लसूण मिरचीचं वाटण आहे ते मी आता मिक्स करून घेईन. तुम्ही पाहताय इथं जे काही मी लसूण, मिरची आणि जिरं हे जे वाटण केलं होतं ते ह्याच्यामध्ये आता मी मिक्स करून हा आता गोळा मी पुन्हा काय करते, छान अजून मिक्स करून मळून घेते. आणि एकीकडे
माझ्या लहान मुलासाठी काय केलेलं आहे, हे केवळ मिरची न घालून जस्ट आपलं लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट बनवून घेतली होती, कुटून घेतली होती, ती त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचा एक गोळा मी वाफवून घेणार. तर लसूण मिरचीचं वाटण मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला तेलाने कोट करून घेऊया या मिश्रणाला, या कणकीला. आणि आपण आता हे वाफवायला ठेवूयात. तत्पूर्वी आपण हा गॅस ऑलरेडी सुरू करून ठेवायचा, जेणेकरून ह्यात जे पाणी आहे ते उकळायला सुरू होईल. तर अशा प्रकारे रोल करून घेतलेले आहेत दोन्हींचे. इथे गॅस सुरू करून पाणी उकळायला ठेवलेलं आहे. जास्त वाफ जेव्हा इथे याच्यामध्ये काय होते, वाफ यायला सुरू होते आणि जेव्हा वाफ येईल ना, तेव्हाच हे 2 गोळे आपण ह्याच्यामध्ये उकळायला ठेवणार आहोत. जर खालचं पाणी उकळलेलं नसेल आणि वरती वाफ येत नसेल आणि जर तुम्ही त्वरित जर हे 2 गोळे इथे उकडायला ठेवला तर ते डाडरल्यासारखे होतात, व्यवस्थित उकडले जात नाहीत. म्हणूनच ऑलरेडी हे पूर्ण पॉट आपण काय करून घ्यायचं, तर स्टीम करून घ्यायचं किंवा उकडून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं, हे 2 गोळे ठेवायचे आणि मग एक 10 ते 20 मिनटं आपण काय करायचं, ह्याला छान उकडून घ्यायचं. आता राहिलेली माझी दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे काय, की आता हे जे लहान मुलांसाठी आपण काढून ठेवलेलं असते ते पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्यांचा पण एक गोळा मी तयार करून घेते. तर ह्याचा पण माझा गोळा तयार झालेला आहे. हा देखील त्याच्यासोबतच उकडायला ठेवायचा. तुम्ही पाहताय पूर्ण वाफ तयार होत आहे. म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये जे आपले गोळे आहेत ते ठेवायला हरकत नाही. खाली ऑलरेडी मी तेलाने काय केलं होतं, ग्रीस करून घेतलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपले जे काही गोळे आहेत ते ठेवूयात. सगळ्यात पहिला हा छोटा गोळा मी ठेवेन, जो आपल्या लहान मुलांसाठी आपण काढलेला असतो सेपरेट. आणि त्याच्यानंतर जे 2 गोळे आहेत ते मी ठेवेन. आता हे 3ही गोळे माझ्या अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये सेट झालेले आहेत. आता ह्याला एक जवळजवळ 20 मिनटं आपण छान उकडून देऊयात. झाकण ठेवून आता ह्याला छान उकडून घेऊयात. जवळजवळ 20 मिनटं होत आलेले आहेत. आता आपण पाहूयात पहिल्यांदा सगळ्यात पहिला गॅस बारीक करून ठेवूयात आणि बघूयात की आपलं हे जे काही रोल आहेत ते चांगले शिजलेत की नाहीत. सुरी असते ती अशी बुडवून बघायची. तर अजून थोड्या वेळ आपण याला वाफलून देऊयात, कारण की थोडं सुरी प्लेन निघालेली नाही आहे, थोडं पीठ लागलेलं दिसतं. अजून थोडं उकडून घेऊयात. अजून एक 5 ते 7 मिनटं आपण हे असंच उकडायला ठेवूयात. चला, अजून एक 5 ते 7 मिनटं मी इथे वाफवून घेतलेलं आहे. आता बघूयात आपण. तर आता छान हे बघा, छान वाफवलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊयात आणि मग ह्याच्या आपण वड्या पाडायच्या आहेत. गरम असताना जर आपण वड्या पाडल्या तर त्या पडत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे पूर्ण थंड करून घेऊन मग वड्या पाडून मग आपण त्या तळायच्या आहेत. गरम असताना देखील आपण तळू नाही शकत. तुम्ही ते बघू शकताय, आपले जे काही वड्या आहेत त्या अशा पूर्ण थंड मी करून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्या पाडूयात आपण छोट्या छोट्या वड्या. तर अशा प्रकारे सगळ्या वड्या छान आणि सुंदर रीतीने पडलेल्या आहेत. आता ह्यातलं तुम्हाला आत्ता जेवढं काही तळून घ्यायच्या आहेत त्या सगळ्या अशा तुम्ही वड्या तळून घेऊ शकता. आणि ज्या नको आहेत, उद्याच्याला वगैरे तुम्ही खाणार असाल तर अशा काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही काय करू शकता, तर त्या अशा तुम्ही स्टोअर करू शकता. तर मी एकच रोल आज करेन, तर हा दुसरा रोल मी काय करेन, असा ह्या काचेच्या डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजला ठेवीन. आणि उद्याच्याला जेव्हा मी तळेन तेव्हा तुम्ही बघू शकता, इथे अतिशय सुंदर अशी इथे वडी पडलेली आहे, जी तुटलेली नाही आहे मुळात. तर तुम्ही हे असं स्टोअर करून उद्याच्याला किंवा 2 दिवसांसाठी छान तळून खाऊ शकता. तर मी आता ह्याला असं एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या ठेवून फ्रीजला ठेवून देईन. आणि आत्ता हे जे काही 2 रोल आहेत ते मी आता तळेन. आता तेल आहे
ते मी असं गरम करायला ठेवलेलं आहे. एका साईडला मी असं टिश्यू पेपर घेतलेले आहेत. हे जे काही वड्या आहेत त्या तळून आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत, जेणेकरून काही एक्स्ट्रा एक्सेस ऑइल जर त्यात असेल तर ते टिश्यू पेपर शोषून घेईल आणि आपल्या कोरड्या वड्या होतील. ॲक्च्युली वड्या ह्या कोरड्याच होतात, पण तरीही टिश्यू पेपरवर ठेवले की जेवढं काही ऑइल असेल तर ते आणि ॲब्झॉर्ब होईल. तर इथे आपण वड्या एक एक तळून घेऊयात. आता तुम्ही परतवून पण घेऊ शकता. अगदी भाकरी केलेल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यात हिंग टाकून तुम्ही जस्ट खालीवर करू शकता ह्या वड्या. पण तळल्या की थोड्याशा खुसखुशीत कुरकुरीत मस्त लागतात. असा एखादा तुकडा आपण याच्यामध्ये घालून बघितलेला आहे. तेल छान कडलेलं आहे. आता बारीक गॅसवर किंवा थोडासा मध्यम गॅसवर आपण आता ह्या पूर्ण वड्या काय करून घेऊयात, तळून घेऊयात. अगदी शालो फ्राय करायचे आहेत. तळताना देखील जास्ती हलवायचं नाही, नाहीतर ते कसं होतं त्याचे तुकडे पडू शकतात. पण आपलं वड्या ह्या छान व्यवस्थित काय म्हणतो की आपण शिजलेल्या आहेत, त्यामुळे तुकडे पडणार नाहीत. पिठांचं प्रमाण योग्य होतं, त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे. चला मी आता हे तळून घेते, शालो फ्राय करून घेते. छान खमंग वास सुटलेला आहे आणि अशा रीतीने आता आपल्या वड्या ह्या काय झालेल्या आहेत, इथे तळून झालेल्या आहेत. आता ह्या मी पूर्ण ही बॅच आता मी काढून घेते तळलेली. तुम्ही ते बघू शकता. एकही जी आपली वडी आहे ती अशी घट्ट आहे आणि म्हणजे निसटली नाही आहे तेलामध्ये. तर मी हे नितळून आता काढून घेते सेपरेट. इथे टिश्यू पेपरवर वड्या माझ्या काढून झालेल्या आहेत. आता टाकते मी दुसरी बॅच. तर अशा रीतीने सगळ्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या वड्या या तळून अशा छान झालेल्या आहेत. आता सर्व करत असताना याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल तिखट भुरभुरून द्यावी. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरूयात आणि लाल तिखट. आपल्या शेपूच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि हेल्दी आहे, कारण की याच्यात आपण बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ वापरलेलं आहोत.